राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ आहे ती करण्यात आलेली आहे। आजपासून ही नवी दरवाढ लागू असणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री देखील बसणार आहे। कोल्हापूरचा जर विचार केला तर कोल्हापुरातून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी जवळपास 50 रुपयांपासून ते 90 रुपयांपर्यंतची वाढ आहे ती झालेली आहे। तर जिल्ह्याअंतर्गत फिरणाऱ्या गाड्यांमध्ये जवळपास 6 रुपयांपासून ते 14 रुपयांपर्यंतची वाढ आहे ती होणार आहे आणि त्यामुळे ही नवी दरवाढ आजपासून लागू झालेली आहे। आपण बघतोय नव्या दरवाढीनुसार हे जे वाहक आहेत ते तिकीटचे दर आकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही बेळगावहून देवरुखकडे जाणारी गाडी आहे। कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकामध्ये सध्या ही गाडी थांबलेली आहे आणि कोल्हापूरमधून कोकणाकडे जे काही प्रवासी जाणारे आहेत त्यांची नव्या दराप्रमाणे नव्या दरवाढीप्रमाणे हे दर आहेत ते त्यांच्याकडून घेतले जात आहेत, पैसे आहेत ते घेतले जात आहेत। खरं तर यावेळी पहिल्यांदाच पहिल्या टप्प्यापासून दरवाढ आहे ती केली गेलेली आहे। याआधीची जर दरवाढ पाहिली तर 5व्या टप्प्यापासून पुढे ही दरवाढ असायची, मात्र या दरवाढीमध्ये पहिल्या टप्प्यापासूनच ही दरवाढ लागू असणार आहे आणि त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी असू देत किंवा जवळच्या पल्ल्याचा प्रवास करणारे प्रवासी असू देत, या सर्वांनाच या सगळ्या दरवाढीचा फटका आहे तो बसणार आहे। आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या योजना ज्या काही एसटी प्रवासासाठी आणलेल्या आहेत या सगळ्या योजनांसाठी देखील ही दरवाढ आहे ती लागू असणार आहे आणि त्यामुळे सर्वच प्रकारच्या प्रवाशांसाठी ही दरवाढ लागू असणार आहे। माझ्यासोबत हे वाहक देखील आहेत। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीची ही दरवाढ आहे, काय लोकांच्या काय प्रतिक्रिया पाहायला मिळतात? लोकांच्या अचानक रात्री 12 वाजता तिकीट दरवाढ झाल्यामुळं लोकांना कोणाला माहीतच नाही, त्यामुळे जरा लोकांच्या रिएक्शन हे होतात। जी दरवाढ झालेली आहे ती पहिल्या टप्प्यापासून झालेली आहे, तुम्हाला काय अडचणी येणार आहेत येणाऱ्या काळामध्ये असं वाटतं? 1-1 रुपया 2-2 रुपये ते सुट्टे नसतात प्रवाशांच्याकडं, आमच्याकडे पण एवढे सुट्टे नसतात, त्यामुळं सुट्ट्याचा मोठा प्रॉब्लेम होणार आहे। प्रवासी देखील आहेत आपल्यासोबत। दादा, काय सांगाल, आजपासून नवी एसटीची दरवाढ लागू झाली आहे, नव्या दराप्रमाणे तिकीट दर आकारले जातात? त्याची कल्पना आधी एक 15 दिवस त्यांनी द्यायला पाहिजे होती आणि एसटीची भाडेवाढ माझ्या मते लाडक्या बहिणीच्या योजनेचा खर्च त्याचा इम्पॅक्ट इकडनं ते वसूल करतायत असं मला वाटते आणि अबाव 75 जी आहे ती योजना त्यांनी कंटिन्युअस तरी चालू ठेवावी आणि लेडीजची जी हाफ तिकीट आहे तो तरी निदान तो कंटिन्युअस त्यांनी कायमस्वरूपी ठेवावा असं माझं वैयक्तिक मत आहे। याआधी लांबच्या पल्ल्यांच्या दर वाढले जात होते, मात्र यावेळी छोट्या पल्ल्यांसाठी पासूनच हे दरवाढ होणार आहेत, कसं बघता या दरवाढीकडे? छोट्या पल्ल्याचा दरवाढ मला योग्य वाटते, कारण कुठला तरी खर्च कुठेतरी तो मॅचअप तो व्हायला पाहिजे, कारण शासनाने अबाव 75 योजना दिलेली आहे ती चांगली आहे। शिवाय लेडीजसाठी हाफ तिकीट जे आहे दिलेलं आहे ते पण चांगलं आहे, पण ते शासनाला सुद्धा तिजोरीत भरायला पाहिजे, महसूल व्हायला पाहिजे, त्यामुळे पहिल्या टप्प्यापासूनची वाढ ही मला योग्य वाटते। कल्पना आधी द्यायला पाहिजे होती, अचानक एक 15 दिवस कल्पना त्यांनी द्यायला पाहिजे होती, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट फुल व्हायला पाहिजे होती आणि एक 15 दिवसानं पुढच्या महिन्यात त्यांनी भाडेवाढ केली असती तर ते बरं झालं असतं। पहिला आपण कशा पद्धतीनं भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या प्रतिक्रिया आहेत? खरं तर भाडेवाढ करायला हरकत नाही, मात्र किमान 15 दिवस आधी या संदर्भातल्या कल्पना दिल्या गेल्या पाहिजे होत्या अशा पद्धतीची प्रतिक्रिया व्यक्त होते। तर दुसऱ्या बाजूला पहिल्या टप्प्यापासूनच ही सगळी दरवाढ झाल्यामुळे येत्या काळामध्ये वाहकांना देखील सुट्ट्या पैशाची अडचण आहे ती जाणवणार असल्याचं पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।